पूर्व विदर्भामध्ये सकाळपासून चांगला जोर देखील वाढणार आहे. उद्यापासून उन्हाची जी काही तीव्रता आहे, स्थानिक लेवलला कुठे म्हणजे पाऊस पडणं, हे पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये ऊन आणि सूर्यदर्शन आणि थोडाफार पावसाचा अंदाज राहील 10 जुलैपासून. आणि शुक्रवारपासून परत याच भागामध्ये परत आपलं वातावरण सक्रिय होऊन कुठे मोठी पावसाची नोंद होईल. आणि विशेषतः जे काही पाण्याच्या थेंबासाठी जे काही शेतकरी म्हणतोय की आमच्या भागामध्ये माती ओली झाली नाही वगैरे वगैरे गोष्टी, तर 13 जुलैपासून 14 जुलैपासून वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होते. मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी पाण्याचे जे काही थेंब आहे थोडी मोठी होतील आणि एक पेरणीसाठी थोडा काही काही भागांना तो पाऊस होत राहील, पण टक्केवारी खूप कमी आहे. आणि जे काही विदर्भाच्या बाबतीत तुम्ही विचारलं आहे की पावसाची उघाड पाहिजे, तर ही उघाड यांना शुक्रवारपासून काही भागांना तर शनिवारपासून बऱ्याच भागांना ही उघाड पाहायला मिळू शकते. उघडीप जी आहे ना ती 4-5 दिवसही राहू शकते या भागामध्ये. पण उघडीप काळामध्ये सुद्धा पाऊस आहे हे आपल्याला ठामपणे सांगता येते, कारण की गरमीची लेवल जर पाहिली आपण ह्या काळखंडामध्ये वाढणार आहे. त्यामुळे सटकारे बिटकारे ही काही जी काही प्रणाली आहे ही या भागामध्ये विकसित होऊ शकते. आणि जे काही दक्षिण महाराष्ट्राचे जे काही चित्र आहे पावसाच्या बाबतीमध्ये, हे 18-19 पासून ऍक्टिव्ह होईल आणि थोडा पाण्याचा जो काही थेंब आहे 10 mm 5 mm पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या 0.5-0.2 असा mm चा सध्या चालू आहे. म्हणजे केज, धारूर, माजलगाव, बीड, जालना, जालन्यातील तर पेरण्या आटोपल्या आहेत, पण पश्चिम महाराष्ट्रातील पेरण्या ह्या 17-18 तारखेपासून आटोपण्यासाठी पाऊस येतो आहे. म्हणजे 16 तारीख आपण यांना देऊया, पण 16 तारखेपासून तो सुरुवात करणार आहे. पण सर्वदूर व्याप्तीचा जो काही पाऊस आहे तो 18 जुलैपासून सुरुवात करणार आहे. हा जो पाऊस असेल हा सर्व श्यामसारखा बरसण्याचे चान्सेस भरपूर आहेत. पण यामध्ये गरमीची लेवल लॉस होणार आहे. परत पाण्याचा थेंब बनेपर्यंत ही कंडिशन पेंडवलती होण्यापर्यंत ही जास्त वेळ असल्यामुळे पेरणीसाठी उपयोगी हा पाऊस राहू शकतो. जी झिमझिम विदर्भात बरसली ना ती अक्षरशः इकडे बरसणार आहे आता दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यातल्या भागांमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा. आणि आता जे काही चालू आहे समजा उदाहरणार्थ शेतामध्ये 4-5 दिवसच पिकांना पुढील असं पाणी झालेलं आहे, की पाणी पुन्हा वाढणार आहे. असं नाही की काही 4-5 दिवसात लगेच ऊन पडून पुन्हा वाकाड पडणार नाही. खंड स्वरूपाची परिस्थिती 8-10 दिवसाच्या पुढे जर उघाड असेल त्याला खंड परिस्थिती म्हणता येते. पण 4-5 दिवसच उघाड आहे, जास्त काही मोठी उघाड नाही याच्यामध्ये सुद्धा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा.